नमस्कार. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचा दसरा हा खास विशेष करून आलेला आहे, कारण आगामी काळात पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दसरा हा विशेष ठरण्याची शक्यता आहे, कारण राज्यामध्ये दसऱ्याच्या दिवशी 3 ठिकाणी मेळावे होत असतात, परंतु यंदा त्यामध्ये आणखी एका मेळाव्याची भर पडली आहे. पहिला दसरा मेळावा होईल तो नागपूरला होईल, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असेल. दुसरा मेळावा हा पंकजा मुंडे यांचा असतो. तिसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आहे. तर चौथा मेळावा यंदापासून सुरू होत आहे, तो म्हणजे सावरगाव येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी खास दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे या चारही दसरा मेळाव्याचं एक वेगळं असं महत्त्व आहे आणि त्याचे प्रतिबिंब हे विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वप्रथम पहिला मेळावा जो सकाळी असेल तो नागपूरमध्ये असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक माननीय मोहन भागवत हे जनतेला काय संदेश देतात हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुसरा मेळावा असेल तो पंकजा मुंडे यांचा असेल. माननीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे यांनी कायम राखलेली आहे. त्यांच्या मेळाव्याला प्रचंड असा जनसमुदाय गोळा होत असतो आणि त्या मेळाव्यामध्ये पंकजा या आपली राजकीय दिशा स्पष्ट करत असतात. त्यामुळे याही मेळाव्यात आगामी विधानसभेच्या दृष्टीने पंकजा मुंडे काय भाष्य करतात हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिसरा मेळावा असेल तो शिवसेनेचा, तो मुंबईत शिवाजी पार्कवर असेल. शिवसेनेच्या स्थापनेपासून हा दसरा मेळावा आणि शिवसेना यांचे एक असे अतूट असे नाते आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली आणि 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला. तेव्हापासून दसरा मेळावा आणि शिवसेना एक असे अतूट असे नाते आहे. याच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनामध्ये एक असा अंगार फुलवला आणि त्या जोरावर शिवसेना या पक्षाची महाराष्ट्रामध्ये घोडदौड झाली. राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता देखील आली. अगदी देश पातळीवर शिवसेनेने संसदेमध्ये देखील मजल मारत मंत्रिपद, लोकसभेचे सभापतीपद अशा प्रकारची पदे मिळवली. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने दसरा मेळाव्याचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून केवळ 3 वेळा हा दसरा मेळावा काही अशा अपरिहार्य कारणामुळे होऊ शकला नाही, परंतु आजवर दसरा मेळावा आणि शिवसेना यांचे एक अतूट असे समीकरण आहे. हे शिवसेनेचे एक प्रकारचे राजकीय अधिवेशनच आहे. या अधिवेशनात शिवसेना आपल्या वार्षिक वाटचाली संदर्भात विचार व्यक्त करत आहे. हा दसरा मेळावा खास समजला पाहिजे, याचं कारण यानंतर लगेचच एक आठवड्याभरात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते या दसरा मेळाव्यात काय भाष्य करतात हे पाहणे देखील महत्त्वाचं आहे. चौथा मेळावा जो आहे तो महत्त्वपूर्ण यासाठी आहे की मराठा समाजाचा दसरा मेळावा आहे. यंदा प्रथमच मराठा समाजाने बीड जिल्ह्यातील सावरगाव या ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन केलं आहे. मनोज जरांगे पाटील या दसरा मेळाव्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. या मेळाव्यामध्ये ते मराठा समाजाला काय दिशा देतात आणि त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे यंदाचा दसरा हा नक्कीच खास असणार आहे. राजकीय विचाराचं सीमोल्लंघन कोण करतं हे लवकरच कळणार आहे.